तर समजा तुमच्या अकाउंट मधून एखादी लिंक ओपन करून तुमचं अकाउंट हॅक झालं असेल किंवा तुमचा मोबाईल हॅक झाला असेल आणि जर पैशाचे ट्रान्झॅक्शन होत असतील तर सर्वप्रथम ई स्कॅन CRT मी जे ऍप तुमच्या याच्यात डाउनलोड केले ते प्ले स्टोर वरून ते ऍप डाउनलोड करायचं, त्याला फुल स्कॅनिंगला लावायचं. त्याच्यामध्ये ज्या काही APK फाईल जे अननेसेसरी ओपन केलेले आहेत तुम्ही लिंक्स आहेत किंवा ऍप्स आहेत तर ते आपोआप अनइन्स्टॉल होतात आणि अनइन्स्टॉल झाल्यानंतर तुमचा फोन ऑन क्लिअर होतो. त्यानंतर जर आपल्याला असं लक्षात आलं की आपल्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत तर 1930 हा सायबर हेल्पलाईन नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉल करायचा, तुमची सायबर कंप्लेंट रेज करायची. कंप्लेंट जर गोल्डन आवर मध्ये रेज झाली तर तुमचे पैसे ऍज इट इज अकाउंटमध्ये ज्याही अकाउंटमध्ये गेलेले आहेत ते होल्ड होतात. त्यानंतर ती कंप्लेंट पोलीस स्टेशनला ज्या ज्युरिडिक्शन मध्ये हे झालेलं आहे तिथे ते ट्रान्सफर होते आणि मग पोलीस स्टेशनचे संपर्क करून आपण तुमचे पैसे परत मिळवू शकतो. जर 1930 ला कंप्लेंट नाही झाली तर तुम्ही सायबर पोर्टलवर जाऊन सायबर पोलीस किंवा सायबर क्राईम या पब्लिक पोर्टलला जाऊन पण तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. तो एक्नॉलेजमेंट नंबर तुमच्या जवळ ठेवायचा, जेणेकरून ज्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शन मध्ये ते असेल त्या पोलिसांकडे जाऊन जर तुम्ही तो एक्नॉलेजमेंट नंबर दिला तरीही तुमच्या कंप्लेंटवर कारवाई होते.